महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत फुकटे असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी कळस बुद्रुक येथे कोल्हार-घोटी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। आधीच शेतकरी या निसर्गाच्या कोपामुळे हवालदिल झाला असून शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला बाजारभाव नाही। सद्यस्थितीत शेतात असलेल्या मालालाही बाजारभाव नाही, त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडलाय। अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना फुकटे असे समजल्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली असून त्यांच्या निषेधार्थ कळस येथे रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी संगमनेर कारखान्याचे संचालक अरुण वागचौरे, अकोले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी वागचौरे, कळस गावचे उपसरपंच केतन वागचौरे, शिवसेना तालुका उपप्रमुख रावसाहेब वागचौरे, कळस सहकारी सोसायटी चेअरमन विनय वागचौरे, माजी व्हाईस चेअरमन अशोक वागचौरे, कुणाल ढगे, सागर वागचौरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी मनीषा कदम, अकोले।